जर तुम्ही 10वी किंवा 12वी बोर्डाचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला वाटत असेल आता खूप उशीर झालाय तर थांबा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 10वी आणि 12वी बोर्डमध्ये 95+ हवे आहेत, पण सध्या तुमच्या मनात असे विचार येत आहेत की सिलेबस खूप आहे, वेळ कमी आहे, कोचिंग नाही, माझ्याकडून खरंच होईल का? आजचा व्हिडिओ नेमका याच प्रश्नांचा कंप्लीट सोल्युशन आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर 95+ मार्क्स मिळवणं तुमच्यासाठी अशक्य राहणार नाही. मी इथे फक्त मोटिवेशन देणार नाही, मी तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी वापरलेली एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी देण्यासाठी आलो आहे. 10वी किंवा 12वी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता आधी थेट 10वीच्या विद्यार्थ्यांशी बोलूया. 10वीचा रिझल्ट हा तुमच्या पुढच्या कॉलेज, स्ट्रीम आणि कॉन्फिडन्ससाठी बेस तयार करतो. एक स्ट्रॉंग 10वीची मार्कशीट पुढे कुठेही ऍडमिशन घेताना हेल्पफुल ठरत असते. मग ते सायन्स असो, कॉमर्स असो किंवा आर्ट्स. आता 12वीच्या स्टुडंटशी थेट बोलूयात. हे वर्ष तुमच्या करिअर डायरेक्शनसाठी गेम चेंजर ठरणार आहे. कट ऑफ, कॉलेज ऍडमिशन, एंट्रन्स एक्झाम्स मोठ्या प्रमाणात इथल्या मार्क्सवर अवलंबून असतात. हा व्हिडिओ त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे स्वतःला ॲव्हरेज समजतात, परंतु रिझल्ट ॲब्सोल्युटली एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजे असतो. नमस्कार, मी संकेत सर, मॅथमॅटिकली पॅरलल या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बोर्ड एक्झाम, स्मार्ट स्टडी आणि टेक्निक्स याबद्दल बोलणार आहोत. आता आपल्या फॅमिलीमध्ये फक्त 50 मेंबर्स आहेत, पण आजपासून जर तुम्ही रेग्युलर राहिलात तर पुढचा टॉपर कदाचित तुम्हीच असाल. जर 95+ हे तुमचं ड्रीम असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करून ठेवा आणि शेवटपर्यंत शांतपणे बघा. आजही तुमच्याकडे वेळ आहे आणि आजही तुम्ही 95% सहज मजल मारू शकता. आज मी तुम्हाला अशा 3 स्टेप सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही अभ्यासाचा डोंगर सहज पार करा. शेवटची स्टेप तर सर्वात महत्वाची आहे, ती अजिबात मिस करू नका. सुरुवात आपण बुक्सने नाही तर माइंडने करणार आहोत. सर्वात आधी एक गैरसमज काढून टाकूया. 95+ मार्क्स मिळवायला 12 ते 14 तास अभ्यास लागत नाही. लागतो योग्य अभ्यासाचा प्लान, योग्य रिव्हिजन आणि योग्य आन्सर रायटिंग. 95+ मार्क्स हे हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्कचं रिझल्ट आहे. 95+ मिळवायला तुम्हाला जन्मतः टॉपर असण्याची गरज नाही, पण दररोज डिसिप्लिन आणि एक सॉलिड स्ट्रॅटेजी फॉलो करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट, कंपॅरिझन बंद. तो कोचिंग मध्ये जातो, माझ्याकडे फॅसिलिटी नाही, त्याच्याकडे महागडे बुक्स आहेत, माझ्याकडे नाही, असे डायलॉग्स आत्ताच स्टॉप. तुझं एक्झाम पेपर तुझ्यासाठी आहे, दुसऱ्याच्या फॅसिलिटीसाठी नाही. दुसरी गोष्ट, सध्याचे मार्क्स काहीही असले तरी पुढचे 60-70 दिवस स्ट्रॉंग वापरले तर तुझा स्कोर 70 वरून 90+ किंवा 80 वरून 95+ पर्यंत नक्कीच जाऊ शकतो. तिसरी गोष्ट, आयडेंटिटी चेंज. आजपासून स्वतःला मी 95+ स्कोरर आहे असं म्हणायला सुरुवात करायची. स्टडी टेबलवर एक पेपर लाव. मी 95+ टार्गेटसाठी रोज काम करतोय. दररोज अभ्यासाला बसण्याआधी हे एकदा स्वतःला मोठ्या आवाजात सांग. टॉपर आणि ॲव्हरेज स्टुडंट मधला फरक अभ्यासात नाही, तो प्लॅनिंग मध्ये असतो. सर्व चॅप्टर समान नसतात. काही चॅप्टर्स मार्क्स देतात, काही चॅप्टर्स फक्त वेळ घेतात. जर तुमच्याकडे चॅप्टर वाईज वेटेज किंवा पेपर पॅटर्न नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून आत्ताच पीएस ट्युटोरियल्स ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. 95+ मार्क्स मिळवणारा विद्यार्थी सर्व काही करत नाही, तो योग्य तेच करतो. हाय वेटेज चॅप्टर्स आधी, मीडियम वेटेज चॅप्टर्स नंतर आणि सर्वात शेवटी करायचे लो वेट चॅप्टर्स. आता मी तुम्हाला अशा 3 स्टेप सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही अभ्यासाचा डोंगर सहज पार करा. स्टेप नंबर 1, 30-40-30 चा फॉर्म्युला. अभ्यास सुरू करण्यापूर्वी हे नियोजन समजून घ्या. तुमच्या अभ्यासाचा वेळ 3 भागात विभागा. पहिला 30% वेळ कन्सेप्ट समजून घेण्यासाठी द्या. फक्त पाठांतर करू नका, ते डोक्यात फिट करा. पुढचा 40% वेळ फक्त लेखी सराव करा. फक्त वाचणं म्हणजे अभ्यास नाही. खरा अभ्यास म्हणजे स्वतःला प्रश्न विचारणे आणि उत्तर लिहून पाहणे. बोर्डाच्या परीक्षेत फक्त डोकं नाही तर हात चालला पाहिजे. जितके जास्त सोडवाल तितके जास्त मार्क्स मिळतील. आणि उरलेला 30% वेळ रिव्हिजनसाठी ठेवा. जर तुम्ही रिव्हिजन केली नाही तर तुम्ही जे वाचलंय ते परीक्षेच्या वेळी आठवणार नाही. रिव्हिजन नसेल तर अभ्यास वाया जातो. स्टडी वन्स, रिवाइज ॲट लिस्ट 3 टाइम्स. स्टेप नंबर 2, बोर्डाचे सिक्रेट प्रश्न. आता सर्वात मोठं वेपन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सॅम्पल पेपर. मित्रांनो, बोर्डाचा पेपर कधीच आकाशातून पडत नाही. बोर्ड कधीही रॅन्डम क्वेश्चन विचारत नाही. मागील किमान 3 ते 5 वर्षांचे प्रश्नसंच उघडा.
तुम्हाला दिसेल की 60 ते 70% प्रश्न पुन्हा पुन्हा तेच तेच विचारले जातात. प्रत्येक चॅप्टर मधले असे रिपीटेड क्वेश्चन्स बाजूला काढा आणि ते घुकून टाका. हेच प्रश्न तुम्हाला पास पण करतील आणि 95% सुद्धा नेतील. बोर्ड टेक्स्ट बुक हे बेस, रेफरन्स बुक फक्त एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी. प्रत्येक सब्जेक्टचे किमान 3 ते 5 वर्षांचे पेपर्स आणि ऑफिशियल सॅम्पल पेपर सोडवा. तुम्हाला पेपर पॅटर्न, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आणि टाइम मॅनेजमेंटवर कंप्लीट पकड येईल. हे पेपर कसे सोडवायचे? तर उत्तर आहे टाइमर लावून. फुल 3 तास. बिलकुल एग्जाम जैसा माहौल होना चाहिए. मोबाईल, नोट्स, नोटबुक काहीही जवळ नको. नंतर मार्किंग स्कीम, सोल्युशन बघून क्रॉस चेक करा. एक मिस्टेक रजिस्टर बनवा. रिपीटेड चुका तिथे लिहा आणि दर आठवड्याला त्या रजिस्टरची रिव्हिजन करा. मॅथ्स आणि न्यूमेरिकल सब्जेक्टसाठी रोज किमान 20 ते 30 क्वालिटी क्वेश्चन सॉल्व्ह करा. जे सम्स होत नाहीत त्याला वीक म्हणून मार्क करून दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्राय करा. 10वी आणि 12वी दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून गणित विषयाचे तुमच्या बोर्ड परीक्षेपर्यंत रोज तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत संपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलमध्ये मिळतील. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. दररोज एक न्यूमेरिकली हेवी सब्जेक्ट जसे की मॅथ किंवा फिजिक्स आणि एक थेरॉटिकली हेवी जसे की केमिस्ट्री किंवा बायोलॉजी असा एक कॉम्बो सब्जेक्ट ठेवा. स्टेप नंबर 3, पेपर प्रेझेंटेशनची जादू. कधी विचार केलाय का? एकाच वर्गातील 2 मुलांनी सारखंच लिहिलं तरी एकाला 90 आणि दुसऱ्याला 95 मार्क्स कसे मिळतात? उत्तर आहे पेपर प्रेझेंटेशन. बोर्ड एक्झाम मध्ये मार्क्स ज्ञानावर नाही, प्रेझेंटेशन स्किलवर मिळतात. स्टेप बाय स्टेप उत्तर, योग्य फॉर्म्युला, नीट हँड रायटिंग हे सगळं एक्झामिनरला इम्प्रेस करतं. 95+ मार्क्स इथेच तयार होतात. आन्सर सुरू करण्यापूर्वी 10 सेकंद माइंड मध्ये स्ट्रक्चर ठरवा. छोटा इंट्रोडक्शन, क्लिअर पॉइंट्स, छोटा निष्कर्ष, महत्वाचे शब्द अंडरलाईन करा. जिथे शक्य असेल तिथे डायग्राम, टेबल किंवा फ्लो चार्ट वापरा. गणित विषयासाठी फायनल आन्सर एका बॉक्समध्ये लिहा. मार्जिन नीट असलं पाहिजे. हँडरायटिंग सुंदर नसली तरी रिडेबल असली पाहिजे. एक्झामिनरला तुमचा पेपर तपासताना आराम वाटला पाहिजे. तुमचे उत्तर जितके सुटसुटीत दिसेल तितका पेपर तपासणारा शिक्षक खुश होईल आणि तुम्हाला बोनस मार्क नक्की देईल. आता या सर्व गोष्टी करत असताना आपण बघणार आहोत कन्सिस्टन्सी आणि हेल्थ कशी मॅनेज करायची. रोजचे छोटे गोल्स ठेवा. आज पूर्ण मॅथ्स नाही पण किमान एक एक्सरसाइज, सायन्सचा एक टॉपिक, प्लस मध्ये इंग्लिश, मराठी किंवा इतर विषयाचा एक टॉपिक नक्की करायचं. जे काम कराल ते प्लॅनर मध्ये टिक करा. हा छोटासा टिक तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट, मोबाईल. मोबाईल हा सर्वात मोठा मार्क्स चोर आहे. एक्झाम पर्यंत नोटिफिकेशन ऑफ ठेवा आणि शक्य असेल तर वेगळा स्टडी मोड ऑन करा. युट्यूबवर व्हिडिओ बघायचा असेल तर फक्त स्टडी कंटेंट, रॅन्डम एंटरटेनमेंट नाही. झोप आणि हेल्थ बिलकुल इग्नोर करू नका. कमीत कमी 6 ते जास्तीत जास्त 7 तासांपर्यंत झोप घ्या. थोडं हलकं एक्सरसाइज करत राहा. यामुळे ब्रेन शार्प होतो आणि कॉन्सन्ट्रेशन टिकून राहतं. स्ट्रेस वाढला तर 2 मिनिटे डीप ब्रीदिंग करा. 4 सेकंड श्वास घ्या, 4 सेकंड रोखून धरा आणि 4 सेकंड हळुवारपणे सोडा. दिवसातून हे 5 ते 6 वेळेस रिपीट केलं की माइंड शांत होतं. जर आजपर्यंत मार्क्स कमी आले असतील तर स्वतःला कमी लेखू नका. बोर्ड एक्झाम हा शेवट नाही, तो स्वतःला प्रूव्ह करण्याची संधी आहे. पुढचे काही दिवस कठीण असतील पण पुढची वर्ष तुम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान देतील. 95+ मार्क्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हाय वेटेड चॅप्टर्स, PYQ, स्मार्ट रिव्हिजन, बोर्ड स्टाईल आन्सर्स, काम अँड कूल माइंड. आज स्वतः एक डिसिजन घ्या. मी फुल पॉवरने ट्राय करणार. बहाना नाही, फक्त ऍक्शन. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडं सुद्धा क्लॅरिटी देत असेल तर आत्ताच लाईक करा. तुमच्या 2 फ्रेंड्स ज्यांना एक्झामची टेन्शन आहे त्यांच्याशी शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा 95+ लोडिंग. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण एक स्ट्रॉंग टॉपर कम्युनिटी बनवतोय आणि तुम्ही याचा इम्पॉर्टंट पार्ट आहात. शेवटी एकच सांगेन, तुमचे आई वडील तुमच्या रिझल्टची वाट पाहत आहेत. त्यांच्या डोळ्यातील आनंद बघण्यासाठी आजची ही मेहनत खूप छोटी आहे. कंबर कसा आणि आजपासूनच कामाला लागा. चला झटपट रिकॅप करूया. सिलेबस चॅप्टर वाईज लिहिणे, त्यामुळे आपल्याला क्लिअर प्रायोरिटी मिळेल. टेक्स्टबुक फर्स्ट, डायग्राम्स, मॅप्स आणि किमान 3 ते 5 वर्षांचे बोर्ड पेपर सॉल्व्ह करणे विथ स्ट्रॉंग पेपर प्रेझेंटेशन. रोजचे छोटे गोल्स, मोबाईल कंट्रोल आणि चांगली झोप, शांत माइंड. माझ्या प्रिय 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना टॉपर्स बनण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, जर तुम्हाला असेच ऑनेस्ट आणि एक्झाम ओरिएंटेड गायडन्स हवे असेल
तर संकेत सर स्मार्ट लर्निंग @मॅथमॅटिकली पॅरलर या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा आपला चॅनल मोठा नाही, मात्र इथे तुम्हाला खरी मदत मिळेल. चला भेटूयात पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. Free audio post production by alphonic.com.